नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबईत पहिला पाऊस झालाय. काल मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आणि धोधो कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला जे आहे ते एका जागी थांबवल्याचं चित्र बघायला मिळतंय. आणि हा लोअर परेलचा ब्रिज आहे, जिथून सर्वाधिक वाहतूक होते. या भागामध्ये सगळ्यात जास्त कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत आणि या ब्रिजच्या पलीकडे आपण बघतोय की वन वर्ल्ड सेंटर असेल किंवा इंडिया बुल्स असेल किंवा मोतीलाल ओसवाल असेल, अशा मोठमोठ्या कंपन्या आहेत जिथे रोज हजारो कर्मचारी अख्ख्या मुंबईभरातून काम करण्यासाठी येतात. आणि हा रस्ता जो आहे तो हा रस्ता पूर्णपणे जलमय झालेला आपल्याला बघायला मिळतोय. मोठी वाहनं फक्त सोडली जात आहेत आणि छोट्या वाहनांना जी आहे ती या बाजूने जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे, कारण या बाजूला पाणी खूप खोल आहे. या बाजूला रस्त्याच्या त्या बाजूला पाणी इतकं खोल नाही आहे, त्यामुळे तिकडून फक्त वाहनं सोडली जात आहेत. या बाजूनं कुठलीही मोठी वाहनं सोडली जात नाहीत. टू व्हीलर्सवाले पोलिसांचं न ऐकता वाहनं घालतात आतमध्ये आणि तिथून जाण्याचा प्रयत्न करतायत. आपण बघतो की शाळेची मुलं असतील, महिला असतील, अशा पद्धतीनं जे जखमी आहेत त्यांना सुद्धा आता प्रवास करताना त्रास होतोय. आणि ही सगळी दुकानं जी आहेत या बाजूची, ही सगळी व्यापारी बाजारपेठ आहे ज्यामध्ये पाणी घुसलेलं होतं. आता थोडंसं पाणी कमी झाल्यामुळं त्यांनी आपण बघतोय की थोडं पाणी कमी झालंय, पण आतमध्ये त्यांनी पाणी बाहेर काढल्याचं पूर्णपणे दिसतंय. मी येतोय बाहेर, पण पाणी घुसत आहे का अंदर? ये पुढे ये किरण. कितना पानी घुसा था? बहुत ज़्यादा। ये अंदर पूरा पानी पानी हो गया था। कितना देर लगा पानी निकालने में? 1-1.5 घंटा लगा। 1-1.5 घंटा लगा? हाँ। कितना पानी था लेकिन? ये आप देख सकते हो, ये जितना नीचे की एक पट्टी है, हाँ। उतना पानी पूरा पानी भर गया था। अच्छा, यानी कि वो माल आपने वहाँ पे रिप्लेस कर दिया? हाँ, वहाँ से हम ऊपर चढ़ा दिया। ऊपर चढ़ा दिया। इतना ये नीचे की पट्टी थी, पूरी पानी नीचे भर चुका है। ये क्या हर बारिश में होता है? हर बारिश में होता है ये। कैसे काम करते हो? अब ये मैनेज करना पड़ता है। कितने बजे खोला दुकान? ये तो अब भी खोला है 1 बजे, कि ट्रेन का इतना प्रॉब्लम है। तो अभी चेंबूर में हम लोग रहते, ये थाना में रहते, तो अभी ट्रेन चेंज करते करते आए। तो अभी क्या करोगे? अभी आस्ते आस्ते पानी निकालना चालू है। तर ही अशी अवस्था आहे की पाणी काढणं जे आहे ते चालू आहे. आणि हे आयुर्वेदिक औषधांचं दुकान आहे. आपण बघतोय की कसं पाणी आतमध्ये शिरलंय. आपण हे बघा, हे पूर्ण पाणी आतमध्ये शिरलंय आणि हे काउंटरवरती शेवटी त्यांना बसावं लागतंय. हे काउंटरवरती आराम करत बसलेले आहेत लोक आणि पाणी पूर्णपणे आतमध्ये शिरलंय. हे हॉटेल्स आहेत या बाजूला, आपण बघतोय की बंद केलेलं आहे त्यांनी, पण पाणी आतमध्ये शिरल्याचा परिणाम जो आहे तो पूर्णपणे या सगळ्या भागामध्ये बघायला मिळतोय. काय झालं? एक मिनिट, काय झालं? बीएमसीने कामच नाही केलं, त्यांच्यावर कारवाई करा. इंजिनियरवर काहीच काम नाही बघा. हे सगळं त्यांची नगरसेवक नसल्यामुळे ना यांची मक्तेदारी चालू आहे. इंजिनियरला सस्पेंड करा बस, बाकी काय आमची मागणी नाही. पण इथून काय त्यांनी दोन्ही बाजूने पाणी जायला रस्ता रिकामा करून देणं, मोकळा करून देणं, पंपिंग कसली होती? हिंदमाताला बंद पडली पंपिंग. बघा तिथे मोठी पंपिंग आहे. काय नाही, सगळे पंपिंग बंद आहे, सगळं खोटं आहे. हे इंजिनियर सस्पेंड झाला पाहिजे बस, आम्हाला काय नाही पाहिजे. मागणी आमची इंजिनियर सस्पेंड. हा, एक काय सस्पेंड करा. हे परळला पाणी पहिले तुम्हाला नाही, यावर्षी तुम्हाला लागलंय. यावर्षी हा, मग हे सगळं यांचे खेळ आहेत बीएमसीचे. किती वर्ष नव्हतं तुमलं इथं? हे 2-3 वर्ष चांगलं चाललेलं आहे. आता पहिल्या पावसात बघा ना, कचरा बघा ना आतमध्ये किती आहे. झाडवले पण कचरा मारत नाही, 2 दिवसांनी एकदा मारतात. कचऱ्यामुळे साचलं. हा, हे कचऱ्यामुळे पाणी साचलंय. ही अवस्था आहे. कचऱ्यामुळे पाणी साचलंय. ही लोक येत आहेत आणि प्रयत्न आहे त्यांचा की पाण्यातून रस्ता काढत घरी पोहोचण्याचा. इंजिनियर्स जे आहेत किंवा बीएमसी जे आहे, तो बीएमसी बद्दलचा संताप जो आहे तो स्पष्टपणे दिसतोय. यावर्षी गाळ काढणं असेल किंवा कचरा काढणं असेल, नाले सफाई असेल, ही कामं जी आहेत ही कामं मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेण्यात आलेली होती. पण ती कामं उशिरा हाती घेण्यात आली का, हा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की मेच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सून दाखल झाला आणि पहिला पाऊस पडला आणि ही अशी अवस्था झाली मुंबईची. एरवी गेल्या 3-4 वर्षांचा अनुभव असा आहे की मुंबईमध्ये पाऊस पडायला जवळपास मला असं वाटतं की जून महिना उजाडतो. पण आताच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आणि मे महिन्यामध्येच मान्सून दाखल झाला आणि त्याचा परिणाम आपल्याला सगळ्या रस्त्यावरती बघायला मिळतो. हे असे थर्माकोल, कचरा, हे बघा, हे कचरा आणि हे थर्माकोलचे सगळे पेपर्स वगैरे हे असे काही सफाई झाल्याची कुठलंही निदर्शक चित्र आत्ता तरी या घडीला आपल्याला बघायला मिळत नाही. लांबपर्यंत, जितक्या दूरपर्यंत तुम्ही बघाल तितक्या दूरपर्यंत पाणी साचलेलं आहे. वाहन चालक प्रयत्न करतायत आणि पलीकडच्या बाजूनं मोठी वाहनं येत आहेत, पण त्यांची अवस्था बघा. जवळपास गुडघाभर पाणी जे आहे त्याच्यातून वाहनांना वाट काढावी लागते. अनेकदा वाहनं बंद पडण्याची भीती यावेळेला असते आणि तरीसुद्धा हे सगळे लोक जे आहेत ते शेवटी मुंबई स्पिरिटच्या नावाखाली हे लोक आपलं दिवस जो आहे तो पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्याला मुंबई स्पिरिट
बघा ते हात करणारे लोक जे आहेत, दरवर्षी ज्या मुंबई स्पिरिटचं कौतुक होतं ते हे मुंबई स्पिरिट आहे. याच काळामध्ये अशा पद्धतीनं हे झोमॅटो डिलिव्हरी करणारे लोकसुद्धा असे फिरत आहेत. हे मान्य आहे की पाऊस लवकर आला आहे, पण हे सुद्धा सत्य आहे की जिथं पाणी तुंबत नव्हतं तिथं यावर्षी पाणी तुंबायला सुरुवात झालेली आहे. जिथं पाणी साचणं बंद झालेलं होतं पंपिंगमुळं, योग्य नालेसफाईमुळं, तिथं यावर्षी नीट कामं झाली आहेत का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी ही कामं व्हायला उशीर का केला, अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला का, हा प्रश्नसुद्धा तितक्याच प्रकर्षानं विचारला जातो आहे. कॅमेरामन किरणसह अभिजित, मुंबई तक.